देहात 40-59 खास वैशिष्ट्य, या कणसाला असणाऱ्या लाईन 16 ते 18, एका लाईनीत असणारे दाणे 38 ते 40, टोकापर्यंत भरलेले दाणे, गिट्टी अतिशय छोटी आणि कलर गडद नारंगी, हे या कणसा मक्याचं वैशिष्ट्य. शेतकरी बंधूंनो, जय शिवराय. मी विशालराजे भोसले, डेप्युटी जनरल मॅनेजर देहात महाराष्ट्र. आज आपण एका तरुण प्रगतशील शेतकऱ्यासोबत हितगुज करणार आहे. चला आपण त्यांचं आपल्या देहात 40-59 या मक्याबद्दलचं मत जाणून घेऊया. राम राम. राम राम. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सुनील प्रकाश देशमुख, मुक्काम पोस्ट देऊळगाव बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही मक्याचं कोणतं वाण लावलेलं आहे? आम्ही देहात कंपनीचं 40-59 वाण लावलेलं. यावर्षी वातावरण कसं होतं? वातावरण सुरुवातीला पेरणी ज्या वेळेस झाली तर पाऊस चेमतेमच होता. त्यानंतर मक्काची उगवणी झाल्यानंतर थोडं कमी जास्त झालं आणि मग पोळ्याच्या अमावस्येनंतर व्यवस्थित पाणी एक महिना जवळपास सतत चालू होतं. म्हणजे पावसाळ्याचा जो सीझन होता कमी जास्त कमी असं चालू होतं. यावर्षी मक्याची आपण कोणत्या अंतरावर लागवड केली आहे? आमची मक्याची लागवड जोडवळ पद्धतीची आहे. 2 फूट 9 इंच 2 फूट 9 इंच अशी त्याची लागवडीची पद्धत आहे आमची. जोडवळ पट्टा पद्धत. जोडवळ पद्धत. देहाचं 40-59 आपण कोणत्या प्रकारच्या जमिनीत लावलाय? जाड जमीन म्हणते त्याला, ती काळ्या पद्धतीची आमची जमीन, जाड जमीन, त्या जमिनीमध्ये त्याची लागवड आम्ही केली. देहात 40-59चं खास वैशिष्ट्य काय? देहात 40-59 खास वैशिष्ट्य, या कणसाला असणाऱ्या लाईन 16 ते 18, एका लाईनीत असणारे दाणे 38 ते 40, टोकापर्यंत भरलेले दाणे, गिट्टी अतिशय छोटी आणि कलर गडद नारंगी, हे या कणसा मक्याचं वैशिष्ट्य आहे. देहात 40-59 हा मका किती वाढतो? हा पडतो का? वाढीचं सांगत झालं तर याची मिनिमम हाईट 7 ते 8 फुटापर्यंत. आता पुढे पडझड झाली तर आम्हाला काही दिसली नाही, पडणार आहे नाही, कारण त्याचा असलेला दांडा एकदम सुदृढ मजबूत आहे. या मक्याची कणस जी आहेत ती काय उंचीवर लागतात? उंची बघायला गेलं तर 3 ते 3.5 फुटावरीच लागलेलं कणस आहे. म्हणजे सोंगणी करायला एकदम व्यवस्थित जाते. तुम्ही मगाशी जे म्हटला की याच्या 16 ते 18 ओळी आहेत, त्याच्यानंतर एका ओळीमध्ये 38 ते 40 दाणे आहेत, तर याचं म्हणजे उत्पादनाचं गणित काय आहे? उत्पादनाचं गणित बघायला गेलं तर याची जर आपण हार्वेस्टिंग केली तर याचं निघणारं उत्पादन गिट्टी ही 15% आणि याचे निघणारे दाणे 85% 85%. त्याच्यामुळे याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन हमखास आणि जास्त मिळणार. जास्तीत जास्त निघणार. देहात 40-59 हा वाण किती दिवसात तयार होतो? लागवडीपासून आतापर्यंत याला झालेले दिवस 110 ते 15 दिवसात हा तयार झालेला वाण. म्हणजे आता काढणीसाठी तयार आहे. बिलकुल 10-15 दिवसानंतर चालून जातं. या मक्यापासून उत्पादन आणि चारा याबद्दल आपलं काय मत आहे? उत्पादन आणि चारा, उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात निघणार आणि चारा हा शेवटपर्यंत हिरवागार राहतो. तुम्ही याचं मोर घास करा किंवा याला कापणी करून याचा गुड घाला, आपल्या गुरांना ढोरांना एकदम व्यवस्थित चारा राहणार हिरवागार. मग आपल्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? शेतकऱ्याला सांगा मी, तुम्ही सगळं शेतकरी बंधूंनो जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी देहात कंपनीचे 40-59 वाण नक्की लावा. खात्रीशीर प्रोडक्ट आहे, आम्ही लावला तुम्ही लावा. धन्यवाद. धन्यवाद. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, आपल्यातलाच एक तरुण शेतकरी देहातचं 40-59 हे वाण लावून भरघोस उत्पादन घेतोय आणि आपल्या सर्वांनाही तो आवाहन करतोय की हे वाण तुमच्याही शेतामध्ये नक्की लागलं पाहिजे. या आणि अशाच अनुभवासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.